प्रेक्षकांनो, यांच्या घरात आज चांगलाच तमाशा रंगलाय. काय बोलावं, हसावं की रडावं कळेना, खरंच कळेना. आता ही सुमी आली आहे आणि ती म्हणते बाळाला आण इकडे, पण अप्पू काही द्यायला तयार नसते. ती म्हणते अगं ती झोपली आहे ना, जागी झाली की मी आणून देईल तिला तुझ्याकडे. सुमी म्हणते अप्पू हे बाळ माझं आहे, तिची काळजी कशी घ्यायची ना ते माझं मी बघीन. आता अप्पू म्हणते अगं सुमी असं काय करतेस, आता झोपली आहे ना ती, जागा बदलली तर तिला झोप नाही लागणार ना, ती किरकिर करेल ग, रडेल, तिची झोप तर पूर्ण होऊ देत ना, तू पण इथे बस वाटलं तर. आता सुमी म्हणते तू नकोस सांगू मला काय करायचं आणि काय नाही ते माझं मी बघून घेईल. तू स्वतःला काय समजतेस ग, माझं बाळ कुठे झोपेल, कधी झोपेल, कोणाजवळ राहील हे मी बघेल. तू कोण आलीस ग तिच्यावर हक्क गाजवणारी. अप्पू म्हणते मी पण आई आहे ना तिची. पण आता सुमी म्हणते अगं बाई चुकलं माझं, मी तुला असं बोलले, फार मोठी चूक झाली ग माझी, तुझं दुःख कमी व्हावं म्हणून बोलून गेले मी. अगं मला वाटलं नव्हतं माझा समजूतदारपणा आणि चांगुलपणा माझ्याच अंगाशील. मला काय माहिती की तू माझं बोलणं एवढं मनावर घेशील आणि तिच्यावर हक्क गाजवशील. अप्पू म्हणते असं का बोलताय तुम्ही सगळे मला, मी जरा वेळ तिला घेतलं, खेळले तिच्याशी तर हक्क गाजवलं असं होतं का. सुमी म्हणते हे सगळं मला आवडत नसताना तू करतीये हे सगळं अपूर्वा. इतके दिवस मला निखिलने गप्प केलं ना म्हणून मी शांत बसले, मी काहीच बोलले नाही, तुझ्या मनाचा विचार केला. मला वाटलं जाऊ देत, तुला घरच्यांनी पण समजवलं पण तू ऐकायलाच तयार नाहीयेस, तू तुझ्याच मनाचं खरं करतीये. आता मात्र मी तुझा हट्ट खपवून घेणार नाहीये. ती पटकन बाळाला उचलते आणि घेऊन जात असते आणि जाताना म्हणते आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव, हे बाळ माझं आहे, त्याची काळजी कशी घ्यायची ना ते माझं मी बघून घेईल, तू मला शिकवू नकोस. आणि ती बाळाला घेऊन निघून जाते. प्रेक्षकांना जरा तरी नॉर्मल दाखवलं असतं तर बघताना जरा बरं वाटलं असतं नाही का डोळ्याला. पण आता शशांक येतो आणि म्हणतो अपूर्वा काय झालंय. अप्पू म्हणते सुमी घेऊन गेली बाळाला, मी म्हटलं होतं तिला की बाळाला मी आणेल पण ती घेऊन गेली, तिने माझं नाही ऐकलं. शशांक म्हणतो ठीक आहे ना अपूर्वा, ते सुमीचं बाळ आहे, ती बघेल ना काय करायचं बाळाचं ते, आम्ही तुला हे समजवतोय ना सगळेजण. अगं त्या बाळावर सुमीचा हक्क आहे, आपला नाहीये हक्क त्याच्यावर. आता अप्पू म्हणते असं काय बोलतोयस तू खडूस, आपलं बाळ असतं तर आपण त्याला आपल्याकडे नसतं घेतलं का. शशांक म्हणतो जर तरचा काय संबंध अपूर्वा, आपलं बाळ नाहीच आहे ना ते, आपल्या बाळाचा काय संबंध आला. अप्पू म्हणते आपलंच बाळ आहे ते खडूस. शशांक म्हणतो अपूर्वा अगं असं नाही आहे. मग अप्पू म्हणते हे बघ मी पण छोटी आई आहे ना त्याची, म्हणजे ती बाजू सावरती आणि मग म्हणते माझं पण तेवढाच अधिकार आहे ना रे खडूस. सुमी मला म्हणाली की ती छोटी आई म्हटली, मला हेच तिचं चुकलंय. शशांक म्हणतो बरं ठीक आहे, हा वाद आता संपवून टाक, इथून पुढे तू कशाला सुमीच्या बाळाला इथे आणतेस, आता नको आणूस बघ, आणि सुमीच्या इच्छेविरुद्ध तर अजिबात आणू नकोस. अप्पू म्हणत असते काय प्रॉब्लेम आहे सुमीला बाळ माझ्याकडे राहिलं तर. हे बघ खडूस शांतपणे इथे झोपली होती रे, ती झोपू द्याव ना तिला, इथे राहू द्याव माझ्याकडे, काय प्रॉब्लेम आहे त्यांना. मी जर तिला सांभाळू शकत नसते मग तुम्ही बोलला असतात तर मी समजू शकले असते. शशांक म्हणतो अपूर्वा अगं तो प्रश्नच नाहीये, ते सुमीचं बाळ आहे ना, सुमी घेईल ना त्याची काळजी, तू कशाला मध्ये पडतेस. अप्पू म्हणते घेऊ देत ना तिला बाळाची काळजी, मी कुठे नाही म्हटलं, पण रात्रभर ते तिच्याजवळ राहणार असेल तर ते दिवसभर माझ्याकडे राहील. तसंच माझं माईशी आणि पन्ना काकूशी बोलणं झालं, त्या हो म्हटल्यात मला. शशांक म्हणतो काय, हे कधी ठरलं. अप्पू म्हणते तू जा, वाटलं तर माईला आणि पन्ना काकूला विचार, माझं बोलणं खोटं वाटत असेल तर. माझी टर्न आहे आता बाळ सांभाळायची, मी बाळाला घेऊन येणार. आता ही चालली बाळाला आणायला. शशांक म्हणतो असतो अपूर्वा तू कुठेही जाणार नाहीयेस बाळाला आणायला. अप्पू म्हणते मला कोणी अडवायचं नाही. शशांक म्हणतो मी तुला अडवणार अपूर्वा. अप्पू म्हणते जगातलं कोणीच मला माझ्या बाळापासून अडवू शकत नाही, मी त्या बाळाला आणणार म्हणजे आणणार. ती शशांकचा हात जोरात झटकते आणि निघून जाते. शशांक अपूर्वाच करत राहतो. आता शशांकला खूप टेन्शन आलंय, काय करू मी अपूर्वाचं, अशानं तर घरात वादळ येईल, मला आई बाबांना सांगावंच लागणार आहे हे. आता कुकी पण तिथे आलाय. आता कुकीला शशांक म्हणतोय की अरे तू कधी आलास. कुकी म्हणतो मला सगळं कळलंय, अरे मी लगेच आलो इकडे, दुर्गा आत्याच्या पण भेटीला गेलो नाही. शशांक म्हणतो तुला काय काय कळलंय. कुकी म्हणतो सगळं कळलंय, अप्पूने सुमीला कसं वाचवलं, तर अप्पू सुमीच्या बाळाचे किती लाड करते तिथपर्यंत सगळं कळलं बरं का शशांक मला. शशांक म्हणतो मला अपूर्वाचा खूप राग येतोय रे, काय बोलावं तिला कळतच नाहीये. कुकी म्हणतो काय राग येतोय तुला, ती सुमीच्या बाळाला नीट सांभाळतीये म्हणून का. शशांक म्हणतो तसं नाही रे कुकी, अरे दिवसभर ना ते बाळ अपूर्वाकडेच असतं, ते बरोबर आहे का. अपूर्वा कोणाचं ऐकायलाच तयार नाहीये कुकी, तू बोलशील का तिच्याशी जरा, तुझं ऐकेल ती कदाचित. आता कुकी म्हणतो ठीक आहे मी सांगेन तिला समजावून, पण मी सांगायलाच हवंय का तिला. शशांक म्हणतो अरे सांग, अरे हट्टीपणा किती वाढलाय तिचा, ती कोणाचंच ऐकत नाहीये माहितीये तुला. पण कुकी म्हणत असतो अरे आधी अप्पूच्या भावनाचा तर विचार करा तुम्ही. अरे शशांक
7 महिने तिने ज्या बाळाची स्वप्न रंगवली, बाळ ध्यानीमनी नसताना तिने गमावलंय. शशांक म्हणतो, मी नाही का माझं बाळ गमावलं? मला नसेल वाईट वाटत का कुकी? अरे दुसऱ्याच्या बाळावर कसं काय हक्क गाजवायचा आपण? वरुण झाला तेव्हा सांभाळलं ना तिने, म्हणजे तेव्हा अशी नाही वागली ती जशी सुमीच्या बाबतीत आता वागतीये. कुकी म्हणतो, वरुणची काळजी पण तिनेच घेतली ना जास्ती, तेव्हा तुम्हाला काही खटकलं नाही का? कारण त्यावेळेला ती आपली गरज होती ना म्हणून. पण आता अप्पूला मानसिक आधाराची गरज आहे आणि तो आधार सुमीच्या बाळामुळे मिळेल. मग सुमीला काय एवढा त्रास होतोय? शशांक म्हणतो, अरे असं कसं बोलतोस तू? तिला नाही वाटत का तिचं बाळ तिच्याकडे राहावं, त्याचे लाड करावे? कुकी म्हणतो, अच्छा म्हणजे सुमीचं बाळ अप्पू तिला देतच नाही असं नाहीये ना? अरे शशांक, आपण सगळे इतरांचा विचार आधी करतो मग स्वतःचा विचार करतो, हीच आपल्या घराची रीत आहे ना? आणि म्हणूनच आपण एकत्र आहोत. अप्पू खूप दुःखात आहे, सुमीच्या बाळामुळे तिला बरं वाटतंय. सुमीनेच मनाचा मोठेपणा दाखवायला हवा आता. शशांक म्हणतो, ए बाबा तू असं अपूर्वासमोर चुकूनही बोलू नकोस आणि सुमी समोर सुद्धा नाही. आता कुकी म्हणतो, तू एवढं का पॅनिक होतोयस? तर आता शशांक म्हणतोय, अरे बाबा निखिलचं आणि सुमीचं बाळ येते, असं कसं बोलतोस कुकी तू? कुकी म्हणतो, अरे ठीक आहे, निखिलला काही प्रॉब्लेम नाहीये ना, तो स्वतः फॉलो करतोय ना आपल्या सगळ्या या रीती. अरे सुमीला का कळत नाहीये हे मला समजत नाहीये. शशांक म्हणतो, असं काय करतोस कुकी? बाळाची तब्येत नाजूक आहे, अपूर्वाकडनं काही कमी जास्त झालं म्हणजे? कुकी म्हणतो, अरे असं कसं होईल? वरुणची काळजी तिनेच घेतली होती ना. अरे तिला किती आधार वाटतोय सध्या, बाळ तिच्या जवळ आहे म्हणून. हे बघ, सुमी जेव्हा बोलली ना तिला की तू आई आहेस बाळाची, ती स्वतःचं दुःख बाजूला ठेवून बाळावर प्रेम करतीये. त्या बाळाला 2-2 आई आहेत रे शशांक. शशांक म्हणतो, अरे कुकी तू हे काय बोलतोय सगळं? नको बोलूस हे सगळं. अरे नाही आवडत सुमीला, तिचं बाळ दिवसभर अपूर्वाकडे असलेलं आणि तू पुन्हा म्हणतोयस की अपूर्वाचीच बाजू बरोबर आहे, असं कसं बोलू शकतोस तू? कुकी म्हणतो, मी काही कोणाची बाजू घेत नाहीये, जे बरोबर आहे ना तेच मी बोलतोय तुला शशांक. आता पुन्हा अप्पूने सुमीचं बाळ उचलून नेलंय. सुमी बघते आणि विचार करते, अरे देवा माझं बाळ पुन्हा नेलं वाटतं अप्पूने. आता इकडे ही सुमी घरात खूप धिंगाणा करते आणि म्हणते, शशांक दादा खाली ये लवकर, काय चाललंय ना या घरात काही कळत नाहीये. शशांक म्हणतो, काय झालंय सुमी? सुमी म्हणते, कधी थांबणार आहे रे दादा हे सगळं? आता अति होतंय. का कोणी अप्पूला समजून सांगत नाहीये? मला कोणी टोकाचं पाऊल उचलायला भाग पाडू नका. कुकी म्हणतो, काय ग सुमे, मोठ्यांशी असं बोलतात का? सुमी म्हणते, काय करू सांग ना मग. अप्पूला किती समजवलंय सगळ्यांनी पण ती ऐकायलाच तयार नाहीये, तिच्या मनाचंच खरं करतीये. तू नव्हता ना यात, त्यामुळे तुला काहीच माहिती नाहीये कुकी. मला तिच्या वागण्याची चीड यायला लागली आहे. मानसी म्हणते, काय झालं सुमे? आता सुमी सांगते, पुन्हा ती माझ्या बाळाला घेऊन गेली ना, आता अति करतीये ती. कुकी म्हणतो, अगं सुमे काय बोलतेस तू हे? तुला कळतंय का तिचं बाळ गेलंय, तुला बरं वाटावं म्हणून ती रडली सुद्धा नाही ग तुझ्या समोर. एवढंच काय, तिने त्या बाळाकडे बघितलं सुद्धा नाहीये. तिने सगळं दुःख साठून ठेवलं, भाऊ केला नाहीस आणि तू असं बोलतेस, कसं बघेल अपूर्वा? तिचं बाळ थोडी होतं ते. असो, पण आता सुमी म्हणते, माझा काय दोष आहे या सगळ्यामध्ये? मग अमेय म्हणतो, अगं तिने तुला सावरलं ना म्हणून ती घसरून पडली. आता मानसी म्हणते, अगं अशा परिस्थितीत तू अप्पूची साथ द्यायला पाहिजे ग सुमी, आणि तूच तिच्यावर ओरडतीयस. आता ही सुमी म्हणते, वा रे वा, सगळे अप्पूचीच बाजू घेताय, मी मात्र वाईट झाले ना आता घरामध्ये. माई म्हणतात, अगं असं काय करतेस? अप्पू समजून घेईल, पण तिला जरा वेळ तर दे ना ग सुमे. तू स्वतःला तिच्या जागी ठेवून बघ ग सुमे. विठू बाबा म्हणतात, नुसतं ठेवू नकोस स्वतःला जागेवर. ही वेळ जर तुझ्यावर आली असती ना तर तू काय केलं असतं हा विचार कर. सुमी म्हणते, मला नाही विचार करायचा या सगळ्याचा, तिचं बाळ गेलं म्हणून मी माझा आई होण्याचा अधिकार नाकारू का? कुकी म्हणतो, अगं असं काय करते सुमे, तुझं बाळ तुझंच आहे, अप्पूने जरी हक्क गाजवला तरी ते तुझंच राहणार आहे ना. मानसी म्हणते, अगं ती फक्त तुझ्या बाळासोबत थोड्या वेळ राहते आणि तिने गमावलेल्या आईपणाचा अनुभव आनंद घेतीये ग. तर आता ही सुमी म्हणते, मला पण माझ्या बाळासोबत वेळ घालवायचा आहे, माझ्या बाळाचे लाड करायचे आहेत, मला दिवस रात्र अप्पू तिच्याकडेच ठेवते माझं बाळ, मी काय करू मग? निखिलच्या आई म्हणत होत्या ना, तेच बरोबर आहे, अप्पू मोठ्या घरची मुलगी आहे ना, तिचे लाड तर तुम्ही सगळे पुरवणारच. निखिलराव म्हणतात, सुमे बस कर आता, तू तरी माझ्या आईची भाषा बोलू नकोस. सुमी म्हणते, तुमची आई जी बोलले ना ते सगळं तेच घडतंय. घरच्यांनी जर वेळीच तिला समजवलं नाही ना तर ती एक दिवस आपली मुलगी आपल्यापासून हिरावून घेईल. कुकी म्हणतो, काय बोलतेस तू? अप्पू का तुझं मूल तुझ्यापासून हिरावेल? आता ही सुमी म्हणते, का नाही करू शकणार ती? तिने जर ठरवलं ना तर तुम्ही कोणी काही बोलू शकणार नाहीये तिला. मला आई म्हणाल्या होत्या की तू बाळाला घेऊन घरी ये, पण मी त्यांचं ऐकलं नाही, पण मी आत्ताच्या आत्ता सासरी जाणार आहे. निखिल म्हणतो, नाही, हे बघ सुमे, तू तिथे जायचं नाहीस. आई कितीही म्हणाली ना तुझी आणि बाळाची काळजी घेईल तरी आई घेऊ शकणार नाही तुझी काळजी. इथे
मानसी वहिनी आहे, पन्ना काकू आहे, या सगळ्या आधार देत आहेत ना तुला? सुमी म्हणते हो देत आहेत ना, खूप आधार देत आहेत. मलाही वाटलं होतं माझ्या घरची माणसं आहेत, माझी आणि बाळाची काळजी घेतील, खूप छान काळजी घेतील. पण इथे मात्र चित्रच वेगळं आहे. सगळे मलाच बोलताय तुम्ही. इथे मला माझ्याच बाळापासून दूर केले जाते. बस आता आता मी सहन करणार नाहीये. जोपर्यंत या घरात अपूर्वा आहे मी राहणार नाहीये. शशांक सुमीची माफी मागतो आणि म्हणतो मी घेऊन येतो बाळाला, प्लीज मला माफ कर. आता अप्पू त्या बाळाला गाणं गाऊन झोपवते, पण शशांक येतो आणि तिलाही हात जोडतो आणि म्हणतो अगं मी हे बघ हात जोडतो अपूर्वा, तू प्लीज त्या बाळाला आत्ताच्या आत्ता सुमीकडे नेऊन दे. उठ आणि त्या बाळाला सुमीकडे नेऊन दे. अप्पू म्हणते अरे केवढ्या मोठ्याने बोलतोयस तू खडूस, सावकाश बोल ना जरा, झोपली ती आत्ता. आणि ती आत्ता झोपली आहे म्हणूनच मी तिला जवळ ठेवलंय ना, आत्ता कशी बशी झोपली आहे ती. आता शशांक म्हणतो झोपली ना, मग उचल तिला आणि सुमीकडे ने. अप्पू म्हणते असं कसं, आत्ताच झोप लागली ना तिला, जागा बदलली तर ती उठेल ना, झोपू दे की तिला. शशांक म्हणतो अपूर्वा सुमी आहे ना, ती तिला झोपवेल व्यवस्थित. आता अप्पू म्हणते तिला नाही जमलं सुमीला तर आपण काय करणार आहोत. शशांक म्हणतो अरे ते सुमीचं सुमी बघून घेईल ना, तुला कळत नाही का? अगं ही जितका जास्त वेळ तुझ्याजवळ राहिली ना, तर हिला तुझी सवय होईल, ती सुमीकडे राहणार नाही नंतर. अप्पू म्हणते अरे नाही होणार असं काही खडूस, तू कशाला टेन्शन घेतोयस. ती जागी झाली की मी आईकडेच घेऊन जाईल ना सुमीकडे. झोपल्यावर ती माझ्याजवळ असली काय आणि सुमीकडे असली काय, काय फरक पडतो. पण शशांक म्हणतो ही गोष्ट काही सेम नाही आहे अपूर्वा. बाळ जास्तीत जास्त त्याच्या आईजवळ राहणं ही बाळाची आणि आईच्या मानसिक स्वास्थ्याची गरज असते, तुला कसं कळत नाही आहे हे अपूर्वा. पण तरी अप्पूचं म्हणणं तेच, मी पण आई आहे ना त्या बाळाची, माझ्या बाळाने माझ्याजवळ राहणं माझी पण मानसिक गरज आहे ना, राहू दे ना मला तिला थोड्या वेळ तिला माझ्याजवळ. आणि तसंही सुमीने माझं बाळ माझ्याजवळ ठेवायला नको का थोड्या वेळ. शशांक म्हणतो बस कर अपूर्वा, नेहमी माझं बाळ. अगं हे तुझं नाही सुमीचं बाळ आहे, एक्सेप्ट कर ना हे. बस कर अपूर्वा, मगाचपासून मी रागावर कंट्रोल ठेवतोय पण तू ऐकायलाच तयार नाहीये. तू असंच वागणार असशील ना तर सुमी ना या बाळाला घेऊन सासरी निघून जाणार आहे, चालेल का तुला आता. आणि प्रेक्षकांनो अप्पू आता खूप घाबरून जाते शशांकनी असं बोलल्यावर, आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. आता पुढे आपण बघतोय की अप्पू बाळाला घेऊन कुठेतरी निघून गेली आहे, त्यामुळे सगळेच टेन्शनमध्ये. दादा काका म्हणतात सगळेजण शांत राहा, अपूर्वाला कोणी काही बोलू नका. पण सुमी म्हणत असते बस करा आता, मी आता सहन करणार नाहीये. हे बघा निखिल तुम्ही आता पोलीस कंप्लेंट करा बरं. आता कुकी म्हणतो अगं तू कोणाची पोलीस कंप्लेंट करणार आहेस. सुमी म्हणते अप्पूची पोलीस कंप्लेंट करणार आहे मी, ती माझ्या बाळाला घेऊनच कशी काय गेली. अरे देवा कशाला एवढा तमाशा करताय प्रेक्षकांनो. या निखिलने एवढं सगळं वाढायपेक्षा सांगून टाकावं ना की ते अप्पूचंच बाळ आहे. पण आता बघू, बहुतेक तरी ते सांगतीलच की ते अप्पूचंच बाळ आहे म्हणून. कसं केव्हा ते बघूयात प्रेक्षकांनो. पण रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. रिव्ह्यू माझ्या एफर्टसाठी लाईक करा प्लीज. धन्यवाद.